तुला माझ्याकडून काय हवंय? ऍक्च्युली कशी आणि कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये मला. जिथून तुला पाहिजे तिथून सुरुवात कर. आणि मला विचारशील तर मला त्याही पलीकडचं दिसतं. तुझ्यात, तुझ्या अवतीभोवती. म्हणून तुला पाहिजे तिथून सुरुवात कर. माझ्या अवतीभोवती. प्रत्येक माणूस त्याच्या भोवती एक वलय घेऊन फिरत असतो. आता आपण त्याला मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ऑरा असं म्हणतो. आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांनीच तो ऑरा तयार होतो. मला तुझ्या अवतीभोवती एक काळी भिन्न दाट सावली दिसतेय. तोच तुझा ऑरा. तो घेऊनच तू जन्माला आलीस. मागच्या पानावरून पुढच्या पानावर. हे सगळं तुम्हाला? मला प्रश्न विचारू नकोस. हळूहळू माझ्याबद्दल प्रश्न पडणं तुला बंद होईल. तू तुझी गोष्ट सांग आणि खरं खरं सांग. माझ्याशी खोटं बोलू नकोस, नाहीतर नुकसान तुझंच होईल. काळजी करू नकोस. मनात कुठलंही भय न बाळगता सांग. माझ्याकडे बघ. मी आरसा आहे तुझा. तेव्हा न घाबरता पुन्हा एकदा या आरशात बघ. सांग मला. अगदी कोणाचाही खून केला असेल तरीही सांग. मधु, काय भानगड आहे बाबा सगळी? आज वर्तमानपत्रात वाचलं मी, तुला अटक. मधु, काय झालंय बाळा? मला कळवलं का नाहीस रे? वर्तमानपत्रातून बातमी माझ्यापर्यंत पोचायची वाट बघत होतास का रे बाळा? बाबा, कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगणार होतो मी हे सगळं? मला माझी स्वतःची लाज वाटत होती. असो, कसं कळलं हे महत्वाचं नाही. काय झालंय प्रकरण ते मला सांग पाहू. काय सांगू बाबा तुम्हाला?
वसईहून जेव्हा प्रिया घरी आली तेव्हा लगोलग ती चंदूकडे गेली. रात्री बराच उशीर झाला तरी ती परत आली नाही. मी आणि वसुधा दोघे काळजी करत बसलो होतो. मी जेव्हा तिला विचारत होतो की का एवढा उशीर होतो तिला, हे सगळं बोलत असताना दारावरती एकदम धाडधाड धक्के बसले. सरंजामे, तू माझ्या मुलीच्या वाट्याला गेलास मी तुला डोकं फोडीन. तुला समजतच काय स्वतःला? किती वेळा तुला सांगितलं माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाच्या वाट्याला गेलास ना भर रस्त्यामध्ये कपडे फाडून तुला मी मारीन. अरे सोड, तू काय समजतो तुला मी जीव तुझा काय समजतो? तू बाजूला नाही माझ्या पुरीचे तू सोड. काय वाटलं हे सोपं सगळं तुला जीव घेईन मी. अरे तू आता जर हालचाल केलीस तर खिमा करून पिशवीत भरून तुझ्या घरी पाठवून देईन मी. काय शास्त्री बुवा, अहो एक आदरणीय शिक्षक आहात तुम्ही. काय माझ्याच घरात शिरून मला जीवे मारण्याची धमकी देत आहे? मी नुसती धमकी देत नाही, मी खरंच जीव घेईन तुझा. माझ्या मुलीला तू परमेश्वर, शास्त्री बुवा वाट चुकले तरे. जा त्यांना बाहेरची वाट दाखवून ये. जा. नाही साहेब, यानं तुमच्यावर हात उगारलाय, याला असा नाही सोडणार. परमेश्वर, अरे फार आदरणीय व्यक्तिमत्व आहे ते. जा, फार आदरानं त्यांना बाहेर सोडून ये. जा. निघायचं. श्रीराम. मधु, अरे मधोबा, शांत हो बाळा. अरे 3 मुलांचा बाप आहेस ना तू, मग रडतोयस काय खुळ्यासारखा? हा बाबा, मी हरलो आता, मी थकलोय आता. आणखी काही सोसायचं बळ नाही राहिलं माझ्याकडे. बाबा, मला तुमच्याकडे यायचंय. पुन्हा एकदा मला लहान व्हायचंय. हो, ये की रे बाळा, मी वाट बघतोय तुम्हा सर्वांची.
एक सांगतो मधू, हरून तोंड लपवण्यासाठी इथे येऊ नकोस. तुझं हे असं येणं मला अजिबात आवडणार नाही. बाबा, म्हणजे तुम्ही मला नाकारताय? तू माझाच आहेस रे बाळा. अरे मधू, मी जन्म दिलाय तुला. तुझी नस नस ओळखतो मी. बरं का रे, तू लढवय्या आहेस. लढाई अर्ध्यावर टाकून यायची नाही. मधू, आज तू जे काही कमावलंस ते स्वतःच्या हिमतीवर. आणि स्वतःच्या चुकीने सगळं गमावून बसलो मी बाबा. आता घराच्या बाहेर पडून लोकांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नाही राहिली माझ्यात. लोक? कोण लोक? कुठले लोक? लोक लोक म्हणून आपण आपल्यासाठीच बागुलबुवा उभा करतो. हा बागुलबुवा रस्त्यावरच्या जनावरासारखा असतो. बरं का मधू, त्याला घाबरून पाठ दाखवून आपण पळत सुटलो की तो दात ओठ खाऊन आपल्या पाठीमागे लागतो. पण दगड हातात घेऊन आपण सरसावून उभे राहिलो की पायात शेपूट घालून पळत सुटतो तो. तुला तुझा बाप म्हणून एक सांगतो, मला माझ्या मुलाचा, मधुसूदन शास्त्रीचा अभिमान वाटतो. तो एक चांगला शिक्षक, एक चांगला बाप, एक चांगला पती, एक चांगला मुलगा आणि एक उत्तम माणूस आहे. बाकी कोण काय म्हणतं याची मला काडी मात्र पर्वा नाही. बरं का रे बाळा, कळतंय का तुला? मधू, रडू नकोस रे बाळा. शांत हो पाहू. खूपच उशीर झाला मला आवरायला. हे काय? झोपला प्रथमेश? टीव्ही बघता बघता झोपला का? आज दमला पण होता खूप. अहो, काय हे? कसला विचार करता एवढा?
सुलेखाचं. सुलेखाचं? हो राधा, गणपतीच्या दिवशी सुलेखाचा मला फोन आला होता. तिने माझ्याकडे यशवंतरावांचा फोन नंबर मागितला. सुलेखाला यशवंतरावांचा फोन नंबर कशासाठी हवा असेल? तिचा काय संबंध आहे त्यांच्याशी? नोकरी शोधते ती सध्या, त्यासाठी हवा असेल कदाचित. पण मला कळत नाहीये तुम्हाला इतक्या दिवसानंतर हे का आठवतंय? आता थोड्या वेळापूर्वी घरी फोन केला होता मी. हां, आईशी बोललो. बाबा अजूनही त्याच धक्क्यात आहेत. माझ्याही डोक्यामध्ये विचारांची चक्र सुरू झाली. पण पुन्हा पुन्हा विचार एकाच गोष्टीपाशी येऊन थांबतायत. यशवंतराव आणि सुलेखा, काय कनेक्शन असेल दोघांचं? याचा विचार करण्यापेक्षा तुमचं आणि त्यांचं कनेक्शन कसं संपवायचं याचा विचार करा. का? एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही परत त्यांच्याकडे जाणार आहात? जे झालंय त्यामध्ये यशवंतरावांची काय चूक आहे राधा? असं काय बोलताय? अहो, बाबांचा केवढा अपमान झाला. राधा, यापेक्षाही मोठा अपमान होऊ शकला असता. तो टळलाय. यशवंतरावांनी जर कोर्टात केस फाईल केली असती ना तर काहीच खरं नव्हतं. उलट यशवंतरावांनीच मनाचा मोठेपणा दाखवलाय. यासाठी तुम्हाला भर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे पाय धरावे लागले. राधा, तेव्हा वातावरणच तेवढं तापलं होतं. कुणीतरी पडती बाजू घेणं भागच होतं. ती मी घेतली. आणि यशवंतरावांचेच पाय धरलेत ना, कोणा सोम्या गोम्याचं तर नाही. मला ना काही कळतच नाही. त्या माणसानं तुमच्यावर काय जादू केली आहे तेव्हाच ठाऊक. कसली जादू? बाबांनी त्यांच्या घरामध्ये घुसखोरी केली होती आणि ज्या कारणामुळे हा सगळा राडा घडला ना, ते कारणच मुळी चुकीचं होतं. अगं, केलं सगळं त्या खोतानं आणि नाव आलं यशवंतरावांचं. शेवटी सिद्ध काय झालं? यशवंतराव निर्दोष आहेत असंच सिद्ध झालं ना. अहो, पण तो माणूस मुळातच सरळ नाहीये हे का लक्षात येत नाहीये तुमच्या? राधा, मी तुला पुन्हा एकदा विचारतो, किती ओळखतेस ग तू त्यांना? नाही, मी ओळखत. उगाच जजमेंट पास नको करूस. मलाच आता परत त्यांच्याकडे जायची शरम वाटायला लागली. पण तरीही जाईन मी आणि गेल्यावर अंदाज घ्यायचा प्रयत्न करेन. सुलेखानं खरंच त्यांना फोन केला होता का? आणि केला असेल तर कशासाठी? संपूर्ण शास्त्री कुटुंबाचा विनाश अशी प्रतिज्ञा केली होती मी. त्यासाठीच पुन्हा आले मी या जगात. मृत्यूला हरवून पुन्हा जन्म घेतला मी. आणि यावेळी मला जिंकायचंच आहे. पुन्हा काळाच्या आवर्तनात अडकून आणखीन एक जन्म खर्ची पाडायचा नाहीये मला.